मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद आपल्याला दिसून आलेली आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे काल पूर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भावर जे सिस्टम होते, म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र होतं, डिप्रेशन होतं, ते अजून पश्चिमेकडे सरकलेलं आहे. आणि आत्ता त्याची स्थिती पश्चिम विदर्भ आणि ॲडजॉइनिंग मध्य महाराष्ट्र या रिजनवर आहे. आणि ह्या सिस्टममध्ये टिल्ट किंवा दक्षिणेकडे ते थोडंसं त्याचे टिल्ट असल्यामुळं मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला पावसाची नोंद होताना दिसते. आणि अशीच परिस्थिती येणारे 24 तास राहण्याची शक्यता आहे. आणि संडे नंतर पावसामध्ये थोडासा घट आपल्याला दिसून येईल, असा एकंदरीत अंदाज आहे. 24 तासानंतर म्हणजे उद्या अशीच परिस्थिती असणार आहे. येणारे 24 तास अशीच परिस्थिती राहील. आजच्यापेक्षा उद्याचा जो पाऊस आहे त्यामध्ये त्याची तीव्रता कमी असेल आणि संडे नंतर आपण बघू शकतो की पाऊस सिग्निफिकंटली कमी झालेला असेल. बरं, तुम्ही म्हणले की बेट सरकलेलं आहे, नेमकं काय झालंय ते? बेट नाही सरकलेला, इट इज कॉल्ड लो प्रेशर एरिया. याला आपण कमी दाबाचं क्षेत्र असं म्हणतो. कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे ज्यावेळी सरकतं त्यावेळी त्या रिजनवर जास्त पाऊस पडतो. आत्ता ते पूर्व विदर्भ ह्या रिजनवर होतं काल. आता ते पश्चिम विदर्भ आणि ॲडजॉइनिंग मध्य महाराष्ट्रावर आहे आणि त्यामुळं या रिजनवर जास्त पाऊस पडतो. तर घाटमाथ्यावरती रेड अलर्ट आहे आणि तो अजून किती दिवस असणार आहे? नंतरचे 48 म्हणजे पुढची 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यानंतर येलो अलर्ट आहे. तर नागरिकांना काय आव्हान करणार? घाटमाथ्यांवर स्पेशली ज्यावेळी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो अशावेळी दरड कोसळणं असेल, लो लाईंग एरियामध्ये फ्लड टाईप सिच्युएशन असेल, विजिबिलिटी कमी होत असते. त्याचबरोबर झाडे उन्मळून पडणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर अशा परिस्थितीमध्ये घाटमाथ्यांवर प्रवास करणं टाळलं पाहिजे. आधी धरणांमध्ये 60% पाणी होतं, मात्र महिन्याभरात ते सगळं कव्हर झालेलं आहे. पुण्यावर पाण्याचं संकट येऊ शकतं अशी शक्यता होती, मात्र आता तसं काहीच दिसत नाही. राईट. मग ॲक्च्युली जुलैमध्ये जे 2 ते 3 स्पेल होते पावसाचे ते एकदम स्ट्रॉंग होते, ज्यामध्ये पहिला स्पेल 1 ते 8 जुलैच्या दरम्यान होता. त्यानंतर दुसरा 16 तारखेनंतर जो पाऊस सुरू झाला आहे त्या कंटिन्युअसली जे कॅचमेंट एरियाज आहेत तिथे जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसला. आणि त्यामुळं धरणांची क्षमता वाढलेली आहे किंवा धरणांच्या पाणी पातळी वाढलेली आहे. परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अजूनही तूट कायम आहे. पण त्यामध्ये घट नक्कीच गेल्या 24 ते 48 तासांमध्ये जो पाऊस झाला त्यामुळं ही जी तूट आहे पावसामधली ती त्याच्यामध्ये घट दिसून आलेली आहे. आणि नक्कीच ही दिलासादायक परिस्थिती मराठवाडा त्याचबरोबर विदर्भासाठी आहे. पुणे शहरासाठी कशी असेल? पुणे शहरासाठी येलो अलर्ट आहे सध्या तरी. आणि येणारे 24 तास पाऊस हा संततधार राहील, कंटिन्युअस पाऊस पडत राहील. 24 तासांनंतर पावसाचं प्रमाण कमी झालेलं असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.